नमस्कार. वेदवाणीमध्ये आज ताज्या घडामोडीत अमेरिकेने अखेर डाव साधलाच. इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केला. हा हल्ला होईल असे अनेक दिवसापासून अनेक जण कयास लावत होते. ती घटना आता साधारण 2-2.5 तासापूर्वी सुरू झाली आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणने देखील इस्रायलच्या दिशेनं आपली क्षेपणास्त्र सोडली आहेत. परंतु आता या घटनेचे दूरगामी परिणाम जगाला निश्चित भोगावे लागतील. भविष्यकाळामध्ये असेच अमेरिकेची दादागिरी चालू राहील. कोणाच्याही देशात अमेरिका घुसेल, कोणाच्याही राष्ट्राध्यक्षांना उचलून नेईल आणि आमच्या देशाला धोका होता असं सांगत त्या राष्ट्राध्यक्षांना स्वतःकडे डांबून ठेवील. एवढंच नाही, तर यापूर्वी देखील अनेक देशांमध्ये अमेरिकेने अशा पद्धतीची दादागिरी करत अनेक देशांना जेरीस आणलेलं होतं. हे कमी की काय म्हणून आता इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे उद्भवणाऱ्या भविष्यकालीन परिस्थितीमध्ये ज्या देशांची आर्थिक स्थिती मेटाकुटीला येणार आहे त्यावर देखील अमेरिका आपली पोळी भाजणार आहे. एकीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचं युद्ध सुरू झालेलं असताना आपण सगळेजण असं पाहत होतो की हे युद्ध खरं तर या दोन देशांमधील आहे. परंतु याची थोडीशी पार्श्वभूमी पाहिली किंवा मध्येच ट्रम्प तात्यांनी त्याबाबत दिलेला इशारा किंवा मत व्यक्त केलं होतं ते ऐकलं तर असं लक्षात येतं की कदाचित हा इराणवर हल्ला करण्यापूर्वी जगाचं लक्ष अफगाणिस्तान आणि पाकिस्तान इकडे केंद्रित व्हावं आणि जगाच्या दिग्गजांनीही त्याकडे पाहत राहावं आणि इकडून हल्ला करावा अशी स्थिती होती. ट्रम्प तात्या म्हणालेत की पाकिस्तानकडे एक महान राष्ट्राध्यक्ष आहे आणि एक महान सेनाध्यक्ष आहे. ते खूप चांगली कामगिरी करत आहेत. म्हणजे अफगाणिस्तान विरोधातील युद्ध त्यांना त्यावेळी अपेक्षितच होतं. आता जग तिकडे पाहत असताना इकडून सुरू केलेल्या युद्धाचे दूरगामी परिणाम जगाला भोगावे लागतील याचा अंदाज घेताना आपल्याला पाहावे लागेल की आगामी काळात तेलाच्या किमती वाढतील आणि अमेरिकेचे धाडस असेच वाढत राहील. हा लढा केवळ अमेरिकेला धोका वाटतो म्हणून झालेला नाही, तर अमेरिकेला जगावरती नव्यानं प्रभुत्व मिळवायचं आहे म्हणून झालेला आहे. खरं तर जगात अमेरिकेनं किंवा इंग्लंडनं ज्या देशांना स्वातंत्र्य दिलं ते स्वतंत्र झालेच नाहीत. केवळ त्यांच्याकडे प्रशासनिक व्यवस्था त्यांच्या ताब्यात दिली आणि या प्रशासनिक व्यवस्थेवरती आपलंच नियंत्रण राहावं अशी अवस्था सतत ते तयार करत राहिले. आताही जिथे आपली पकड सुटत आहे तिथे त्यांनी हस्तक्षेप करत कधी इराकला सद्दाम हुसेन यांना छेडलं तर कधी कर्नल गद्दाफी यांना मारलं. यांनीच तयार केलेल्या या हुकुमशहांना यांनीच संपवलं. जोपर्यंत ते त्यांना अनुकूल होते तोपर्यंत ते चांगले होते. आता पुन्हा इराणमध्ये रेझिम चेंज केल्यानंतर ज्या व्यक्तीला ते बसवतील ते इराणच्या हिताची थोडीच असेल. इराणच्या हिताच्या नावाखाली ते अमेरिकन हित सांभाळणारी रेझिम तिथे येईल. असंच सर्वत्र त्यांना अमेरिकन हित सांभाळणारी रेझिम हवी आहे, अमेरिकन हित सांभाळणारी सत्ता हवी आहे. मग ते टॅरिफच्या नावाखाली दबाव निर्माण करून असेल किंवा आणखी कोणत्या माध्यमातून दबाव निर्माण करून असेल, ट्रम्प तात्या जगाला आपल्या कह्यात घेऊ पाहत आहेत. आणि हा धोका सगळ्यांसमोर असताना भारतासारख्या देशामध्ये किंवा आणखीन इतर देशांमध्ये धार्मिक तेढ या विषयाचा जेव्हा मुद्दा समोर येतो त्यावेळेस आज इराणवर झालेल्या हल्ल्यामध्ये काहींना गुदगुल्या झाल्या असतील, काहींना खेद वाटला असेल. परंतु दोन्ही बाजूंचा विचार केला तर ज्यांना आनंद होतोय त्यांनी लक्षात ठेवा आज तुम्ही सुपात आहात, आणि ज्यांना वेदना होत आहेत त्यांनी लक्षात ठेवा अशा लोकांनी हल्ला करायला ट्रम्प त्यांना मदत केली आहे की जे इराणचे समधर्मी आहेत. एकूणच काय तर जग हे अमेरिकेने आधीच आपल्या टाचेखाली दाबून ठेवलेलं आहे आणि ज्याला जसं हवं तसं ते आपल्या टाचेखालून काढून वापरून घेत आहेत. हा धोका तुमचा आमचा एकमेकाच्या धर्माचा, एकमेकाच्या सीमारेषांचा बिलकुल नाही, तर हा काळे विरुद्ध गोरे असा जुनाच धोका पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. गोऱ्यांना पुन्हा एकदा जगावरती राज्य निर्माण करायचं आहे. मग ते राज्य प्रस्थापित करण्याचे मार्ग वेगळे वेगळे असतील, मात्र हेतू एकच आहे. आता तरी उर्वरित जगाने सावध व्हावं आणि आपापसातील मतभेद विसरून स्वतःला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा ट्रम्प तात्यांच्या बुटाखाली कोणालाही सुटका मिळणार नाही.